नमस्कार, मी संजीवनी शिंत्रे. शब्द संजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. परवा माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला होता. जाम वैतागली होती ती. वैतागण्याचं कारण काय होतं तर तिला एका नातेवाईकांकडे वाढदिवसाला जायचं होतं. त्यांच्या नातीचा वाढदिवस होता. तिचं म्हणणं की पुस्तकं द्यायची आहेत मला, पण नक्की कुठली द्यायची हे कळत नाही आहे. कारण कपडे द्यायचे तर खूप कपडे देतात सगळेजण आणि कपड्यांच्या साईजचा अंदाज येत नाही. आपण न्यावे ते कपडे होतील का नाही, एक तर ते मोठे होतील, नाहीतर ते लहान होतील, त्याचा रंग आवडेल का नाही हे प्रश्न असतात. खेळणी खूप जण देतात आणि मग ती खेळणी कुठली द्यायची तेही कळत नाही, कारण थोड्या दिवसामध्ये ती तुटणार फुटणार असतात. म्हणून मग मी तिला जंगल गोष्टी हा कविता महाजन यांच्या पुस्तकांचा संच सुचवला. हा संच इंद्रायणी साहित्य या प्रकाशनाने काढला आहे आणि या संचामध्ये 5 पुस्तकं आहेत. ही 5 पुस्तकं आहेत, याची नावं खूप मजेशीर आहेत. वाघ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अतिशय रागीट, जंगलावरती सत्ता गाजवणारा असा आपल्या डोळ्यासमोर वाघ उभा राहतो. पण या वाघाचं नाव आहे सामसूम वाघ. त्यानंतर मांजरीचं नाव आहे चतुर लाली मांजर. त्याच्यानंतर बेडकाला याच्यामध्ये म्हटलंय बेडूक काका. त्याच्यानंतर 4थं पुस्तक आहे बकरीचं पिल्लू. त्यानंतर कोकलू कोल्हा. तर ही जी पुस्तकं आहेत या पुस्तकामध्ये छान छान गोष्टी आहेत या प्राण्यांच्या, आणि हे प्राणी कशी मजा करतात, कसे जंगलामध्ये राहतात याचं वर्णन आहे. या गोष्टी वेगवेगळ्या लोककथांवरती आधारित आहेत. म्हणजे आफ्रिकेतली लोककथा, त्याच्यानंतर व्हिएतनाममधली लोककथा, छत्तीसगडमधली लोककथा, असा या लोककथांचा आधार घेऊन कविता महाजन यांनी या कथा लिहिलेल्या आहेत. या कथा तर गमतीशीर आहेतच, कोणत्याही वयोगटातल्या मुलांना या कथा आवडतील. पण या कथांच्या नंतर त्यांनी वाचा जाणा करा अशा शीर्षकाखाली माहिती दिली आहे. वाचा जाणामध्ये त्यांनी त्या प्राण्याविषयीची शास्त्रीय माहिती दिली आहे. म्हणजे बेडूक काका या पुस्तकामध्ये बेडकाची सगळी शास्त्रीय माहिती दिली आहे. म्हणजे बेडूक हा कसा उभयचर प्राणी आहे, त्यानंतर बेडुकाच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत, बेडूक कुठे मिळतो आपल्याला, त्यानंतर त्याच्या वर्तनाच्या पद्धती कशा असतात, हे सगळं सांगितलं आहे. त्या गोष्टीमध्ये तिने सांगितलेलंच आहे की बेडूक काका हे नाव कसं पडलं त्या लोककथेमध्ये. शिवाय हे वाचा जाणा करा याच्यामध्ये शास्त्रीय माहिती सांगितल्यानंतर सुंदर सुंदर ॲक्टिव्हिटी दिली आहेत मुलांना. चित्र रंगवायला दिली आहेत, मुखवटे करायला दिलेत, पेपर प्लेटपासून वेगवेगळ्या वस्तू कशा करता येतील त्या प्राण्यांचा आकार असलेल्या हे दिलं आहे, कोलाज करायला दिला आहे, चित्र रंगवायला दिलं आहे. सुंदर गुळगुळीत असे घोटीव कागद पण या पुस्तकाच्या संचामध्ये आपल्याला मिळतात. अशी ही 5 पुस्तकं आपण जेव्हा वाचतो तेव्हा लहान मुलांना तर मजा येतेच, आणि शिवाय मोठ्या माणसांनाही या पुस्तकांमध्ये खूप रंगून जायला होतं. आणि आता जी काही सुट्टी सुरू होतीये ना, तेव्हा या पुस्तकांचा खूप उपयोग होणार आहे. गोष्ट एकदा वाचायची, मग त्याच्यामधल्या ॲक्टिव्हिटीज हळूहळू करायच्या, असं मुलं करू शकतात. त्यामुळे आता सुट्टीमध्ये मुलांनी नक्की काय करायचं, मला बोर होतंय याचा जो काही मोठा भस्मासूर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, त्याला आपण निश्चितपणे या पुस्तकाच्या संचातून उत्तर देऊ शकू. या पुस्तकाची चित्र आणि पुस्तकाची मुखपृष्ठ सगळी कविता महाजन यांनीच काढलेली आहे. या चित्रांमधून लोकसाहित्यामधली किंवा लोककलेमधली जी वेगळ्या प्रकारची चित्रकला आहे त्याचं दर्शन होतं. आणि मुख्य म्हणजे ही पुस्तकं आकाराने अतिशय लहान आहेत, त्यामुळे एका बॉक्समध्ये 5 पुस्तकांचा हा संच येतो. त्यामुळे फक्त त्याला एकदा गिफ्ट रॅप केलं की ते पुस्तकाचा तो संच आपल्याला भेट देता येऊ शकतो. आणि स्वतःसाठी सुद्धा हा संच वापरत असताना प्रवासात न्यायला अतिशय सोपा आहे. तर ही पुस्तकं तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. ही पुस्तकं विकत घ्या आणि त्याच्यामधल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून बघा. पण
हे सगळं सांगण्यासाठी माझं जे शब्द संजीवनी हे चॅनल आहे ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्ते.